नमस्कार. अभ्यासनगरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. काल पवित्र पोर्टलला जाहिराती अपलोड झाल्या. सगळ्यांनी सूचना वाचल्या असतील. जे काही प्रेस नोट आलेली आहे तिथे मराठी माध्यमाला किती जागा, इंग्रजी माध्यमाला किती जागा, सेमीसाठी किती जागा आहेत त्या तिथे दिलेल्या नाहीत. त्यानंतर तुम्हाला भाषानिहाय जागा किती, विषयनिहाय जागा किती प्रत्येकाला प्रत्येकाच्या लॉग इनला दिसल्या असतील. तर आता तुम्ही इतर PDF बघण्याच्या भानगडीत पडू नका. प्रत्येक टेलिग्राम चॅनलला किंवा व्हॉट्सअप चॅनलला, व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला प्रत्येक जिल्हानिहाय नगरपालिकेला किती जागा आहेत, मनपाला किती आहेत, नपाला किती आहेत, जिल्हा परिषदला किती आहेत, इंटरव्ह्यूला किती आहेत, किती संस्था आहेत, सगळे जाहिरातींच्या PDF तुम्हाला बघायला मिळत असेल. पण आपल्याला महत्त्वाचं काय आहे, आपल्या लॉग इनला किती जागा जनरेट झालेल्या आहेत ते बघणं गरजेचं आहे. आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल मॅडमांना किती जागा आल्या असतील. तर मला एकूण 71 परफॉर्मन्स आलेले आहेत. त्यामध्ये 22 जिल्हा परिषद आहेत. माझं क्वालिफिकेशन D.Ed 12वी पास D.Ed असं आहे. CTT पेपर 1. त्यामुळे मला फक्त आणि फक्त D.Edच्या जागा आलेल्या आहेत. त्यानंतर मला जवळजवळ 56 खाजगी संस्था आलेल्या आहेत. पण मी खाजगी संस्थांना परफॉर्मन्स देणार नाही, कारण माझ्या जिल्ह्यापासून बरेच दूरचे जिल्हे संस्था तिथे दाखवत आहेत. म्हणून मी इंटरव्ह्यूच्या संस्थांना प्राधान्यक्रम देणार नाही. तर आता प्रश्न आहे की जिल्हा परिषद 22 जिल्हा परिषदांच्या जागा मला आलेल्या आहेत. त्यामध्ये आता मला या 22 जिल्हा परिषद आलेल्या आहेत आणि 49 नगरपालिका आणि महानगरपालिका एकत्र आलेल्या आहेत. तर आता यामध्ये काही जिल्हा परिषदांमध्ये जागा आहेत, काही जिल्हा परिषदांमध्ये जागा नसतील तर त्या मला आलेल्या नाहीत. तर आता तुम्हाला बऱ्याच जणांना असं वाटत असेल आपल्या कास्टसाठी जागा नगरपालिकेच्या ठिकाणी तर नाही, पण आपल्याला ही नगरपालिका का आलेली आहे. तर रयत संस्था आलेली आहे मला पण. त्यानंतर 2-3 अशा खाजगी संस्था आहेत त्या की विदाऊट इंटरव्ह्यूच्या लिस्टमध्ये आहेत. त्या पण आहेत. रयत पण दिसते आहे. मग रयत संस्थेत ST कॅटेगरीला जागा नाही तरी ते आपल्याला का दिसते आहे. तर आपल्याला परफॉर्मन्स आल्यानंतर ओपनचे पण परफॉर्मन्स दिसत आहेत आणि आपल्याला कास्टचे पण परफॉर्मन्स दिसत आहेत आपल्यासाठी. आता ते वुमनसाठी आहेत की जनरलसाठी आहेत, जनरल सर्वसाधारण आणि महिला, हा फरक आहे. त्या फरकानुसार तुम्हाला परफॉर्मन्स आले असतील. तर मग आपल्याला रयतची संस्था का दिसते आहे सगळ्यांना, प्रायमरीवाल्यांना पण, प्राथमिकवाल्यांना पण आणि माध्यमिकवाल्यांना पण. तर त्या ओपनच्या जागा आहेत. ओपनमधनं तुमचं सिलेक्शन होऊ शकतं का, तर परफॉर्मन्स द्या. मला माहीत आहे माझं ओपनमधून सिलेक्शन होणार नाही, माझं कास्टमधून सिलेक्शन होणार आहे. तर जिथे तुमच्या कास्टला महिला आरक्षण आहे, समांतर आरक्षण असेल, त्यानंतर सर्वसाधारण जनरल जागा असतील, तिथे तुमच्या कास्टला जागा असतील तिथून सुरुवात करा. आधी महानगरपालिकेला प्राधान्यक्रम देताना विचार करा तिथे किती जागा आहेत, आपल्या कास्टला जागा आहेत का, किंवा महानगरपालिकेला पेमेंटचं काय असतं, पहिले पेमेंट कसं होतं याकडे लक्ष द्या. बऱ्याच जणांना बरेच परफॉर्मन्स आलेले आहेत. एका विद्यार्थ्याला 1000+ परफॉर्मन्स आलेले आहेत. तो विद्यार्थी कोण आहे माहीत नाही, पण काल त्याचं जेव्हा बघितलं टेलिग्रामला मेसेज होता की त्याचे परफॉर्मन्स 1000+ आलेले आहेत. तर त्या विद्यार्थ्याला आता ते 1000+ द्यायचे की नाही द्यायचे. पण माझ्यासाठी माझे परफॉर्मन्स खूप महत्त्वाचे आहेत. स्वतःच्या लॉग इनला जे परफॉर्मन्स आले असेल त्यांची प्रिंट काढा आणि ज्या जाहिराती तुम्हाला डाव्या हाताला, आता मी स्क्रीनकडे बघते आहे, तर माझ्या उजव्या हाताला क्लिकचं बटन आहे. शेवटच्या बॉक्समध्ये जायचं, तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला PDF डाउनलोड येईल. ते PDF डाउनलोड करून तुम्ही तिथे जाहिरात बघू शकतात. आणि परफॉर्मन्स 8 तारखेपासून सुरू होतील, 9 तारखेला क्लोज होतील. कदाचित आपल्याला एकच दिवस देतील, या पलीकडे तुम्हाला चान्स मिळेल याची गॅरंटी नाही. हे का केलेलं आहे, कारण आयुक्त फार विचारपूर्वक असा निर्णय त्यांनी घेतलेला असावा की परफॉर्मन्स ज्यांचे दिले जातील, ज्यांच्या नशिबात नोकरी असेल त्यांना परफॉर्मन्स दिले जातील, ज्यांचे नाही दिले गेले
त्यांचे नाही दिले गेले. आपल्याला विचार करण्यासाठी 2 दिवस दिलेले आहेत. आज 6 तारीख आहे, 7 तारीख, हे 2 दिवस आहेत आपल्यासाठी विचार करण्यासाठी की नेमकं करायचं काय आहे. कुठल्या जिल्ह्याला परफॉर्मन्स द्यायचा, कुठल्या जिल्ह्याला परफॉर्मन्स द्यायचा नाही. मला असं वाटतं की जाहिराती जशी आपल्याला लवकर परफॉर्मन्स लॉक करता आहेत 1 दिवसात किंवा 2 दिवसात, तर त्यांनी त्याच वेळेत परफॉर्मन्स लॉक करण्याचा प्रयत्न करा. आज आणि उद्यामध्ये तुम्ही अभ्यास करा त्या जागांचा, त्या जाहिरातींचा, आणि त्यानंतर 8 तारखेला सकाळी तुम्ही परफॉर्मन्स देऊ शकता. परफॉर्मन्स देण्यासाठी एवढा काही वेळ लागणार नाही. 1 अंकापासून तर तुम्हाला जेवढे जनरेट झाले असेल तेवढेही देऊ शकतात. तुम्ही उलटे सुलटे पण देऊ शकतात. तुम्ही कुठूनही सुरुवात करू शकता. जिल्हा परिषदपासून करा, महानगरपालिकेपासून करा, नगरपालिकेपासून करा. त्यानंतर PMCच्या पण जागा आलेल्या आहेत. मग PMCला असतील का STच्या जागा असतील तर ओपनमधून जागा आहेत त्या आपल्याला ओपनमधून नंबर लागेल बॉस. ज्यांचे जास्त मार्क आहेत त्यांचा ओपनमधून लागू शकतो, कास्टमधून न लागता. अशी रिसायकल चालत जाईल. आणि जरा शांत डोक्याने विचार करा आणि परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करा. मी पण आता थोड्या वेळाने सायबर कॅफेला जाऊन प्रिंट काढेल आणि बघेल काय आहे. आज दिवसभर मी तेच करत असेल. जाहिरातींचं निरीक्षण परीक्षण, किती जागा आहेत, कुठे द्यायचं, कुठं नाही द्यायचं. जिथे ओपनच्या जागा असेल, तुमच्या कास्टसाठी जागा असेल, त्या जागेचा विचार तुम्ही सोडून द्या. कारण टॉपर विद्यार्थी प्रत्येकच ठिकाणी क्लिक करत जातील, त्यांचा नंबर लागेल तिथे. कास्टच्या जागा जिथे असतील तिथे जास्त विचार करा. तिथे पहिला प्राधान्य द्यायचा प्रयत्न माझा आहे. मी माझं सांगते आहे, बाकीच्यांचं माहीत नाही. जिथे तुम्हाला जायचंच नाही तिथला परफॉर्मन्स देऊ नका. तिथल्या जिल्ह्याच्या ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा विचार आणि तिथल्यांना संधी मिळू द्या. आणि जे पेसा क्षेत्रात आहे, चुकूनही परफॉर्मन्स दुसऱ्या जिल्ह्यात देऊ नका. तुम्हाला नंतर तुमच्या जिल्ह्यात येता येईलच याची गॅरंटी नाही. पुढे बदली होईल याची कोणीही शाश्वती देऊ शकत नाही. मागचे GR जोडतात आणि पुढे काहीही धिंगाणा घालतात. तर विचारपूर्वक परफॉर्मन्स द्या. तुम्हाला नोकरी लागावी असं वाटत असेल तर परफेक्ट तुमचा पसंतीक्रम लॉक करा. एखाद्या हुशार आणि तज्ज्ञ व्यक्तीकडूनच तुम्ही परफॉर्मन्स लॉक करण्याचा प्रयत्न करा. 8 तारखेपासून आपले परफॉर्मन्स हे 12 वाजेपासून सुरू होतील. म्हणजे 7 तारखेला रात्री 12 नंतर ते परफॉर्मन्स सुरू होतील आणि 9 तारखेला रात्री 12 वाजता ते परफॉर्मन्स लॉक बंद होतील. ती वेबसाईट बंद होऊ शकते. तर मुदतवाढ मिळेल, मुदतवाढ मागू, आवेदन देऊ, काहीच होणार नाही. कारण आयुक्तांच्या डोक्यात फिट आहे की मराठी माध्यमाचे विद्यार्थी जास्त आहेत, ज्यांचा नंबर लागेल त्यांचा नंबर लागेल म्हणजे जॅकपॉट आहे. ज्यांना मिळालं त्यांना मिळालं, आणि जे ताटात वाढून आलेलं आहे ते गपगुमान गिळायचं असेल तर, नाही तर ताट चालला जाईल. तर ज्यांना वाटतं की आता एक खाऊन घ्यावं, त्यांनी पटापट 2 दिवसात परफॉर्मन्स लॉक करून ते जेवण संपवा. आणि ज्यांना नको आहे त्यांनी ते परत केलं तरी चालेल, ते नवीन फिरून मिळणार नाही. ही एक सुवर्ण संधी आहे. परफॉर्मन्स देण्यासाठी 2 दिवस दिलेले आहेत, म्हणजे ही एकदम सत्व परीक्षा आहे सगळ्यांचीच असं मला वाटतं. तर परफॉर्मन्स लॉक करा. सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. ज्यांना नोकरी मिळाली त्यांना आतापासूनच माझ्याकडनं शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.